श्री चिदंबर महास्वामी यांचा 250वा विवाह सोहळा शाही थाटात संपन्न। शिव चिदंबर सेवा समिती कवटे महांकाळ यांचं उत्कृष्ट नियोजन। विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून श्री क्षेत्र कवटे महांकाळ इथं कुलदैवत श्री खंडोबा व कुलस्वामिनी शाकंभरी देवी यांच्या कृपाशीर्वादानं श्री चिदंबर महास्वामी यांचा 250वा विवाह सोहळा कल्याणोत्सव सरस्वती माता व सावित्री माता यांच्याशी मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:03 श्री चिदंबरदास गुरु गोविंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अभूतपूर्व उत्साहात शाही थाटात संपन्न झाला। विवाहाची पूर्वतयारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता आई साहेबांच्या शुभ हस्ते समस्त महिला भक्त परिवाराच्या उपस्थितीत संपन्न झाला। मंगळवार दिनांक 25 रोजी दुपारी 12 नंतर सौ श्री प्रदीप शितोळे यांच्या हस्ते मुहूर्त मेढ पूजनाबरोबर जाते पूजन, मेहंदी, बांगड्यांचा कार्यक्रम तसेच सायंकाळी 5:30 वाजता गावदेव व स्वामींच्या आयोजित मिरवणूक सोहळ्यास आकर्षक विद्युत रोषणाईने मढवलेला व विविध फुलांनी सजवलेला चांदीचा रथ, इरळी येथील लोकप्रिय व सुप्रसिद्ध दिनेश कुमार यांचे डीजे बँड पथक, माळशिरस येथील हलगी वादक, नगर जिल्ह्यातील वाघा निमगाव येथील नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकरी मंडळीने टाळ व मृदुंगांच्या तालावर लय व शिस्तबद्ध अशा पावलांनी आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचं दर्शन घडवून उपस्थित भक्तांची मनं जिंकली। मिरवणुकीनंतर रात्री 9 वाजता हळदीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता परंपरेनुसार व्याही भेट व 1:03 चिदंबरदास गुरु गोविंदजी महाराज यांच्या सुमधुर व मंगलवाणीनं मंगलाष्टका संपन्न झाल्यानंतर कन्यादान, सप्तपदी, सुन्मुख, रुखवत, मिरवणूक, देवक निर्माण, तळी भरणं व गृहप्रवेश करून विवाह सोहळा संपन्न करण्यात आला। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याबरोबरच कर्नाटकातील 10,000हून अधिक भाविक भक्तांनी सोहळ्यास उपस्थित राहून स्वामींच्या कृपा आशीर्वादाचं व महाप्रसादाचा लाभ घेतला। याबद्दल साहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। या सोहळ्याचं आयोजन श्री शिव चिदंबर सेवा समिती कवटे महांकाळ, मळणगाव, दरीबडची, सांगोला, राजापूर, मंगळवेढा, पंढरपूर, जत, नाझरे, जवळा, धुळगाव, रांजणी, मिरज येथील समस्त चिदंबर भक्त परिवारानं मोठ्या उत्साहाने केलं। विशेष प्रतिनिधी कवटे महांकाळ, सांगली।